श्रीराम साधक हो. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात. शिवदीक्षितांनी आपल्या घराजवळच्या स्वतःच्या जागेतच श्री गुरूंच्या सल्ल्याप्रमाणे सुंदर मंदिर बांधले. श्री दत्त दिगंबराची मूर्ती व श्री पट्टाभिरामाची मूर्ती अशा दोन्ही मूर्ती आणवून ठेवल्या. याच शिवदीक्षितांना श्री गुरूंनी श्रीमन महाराजांना बोलवण्यास पाठविल्याने जाताना मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची सर्व सिद्धता करूनच ते गेले होते. म्हणून तर श्रीमन महाराज यावगल्ला येताच शिवदीक्षितांच्या घरी गेले. तेथे 2 दिवस मुक्काम करून प्रतिष्ठापना कार्य संपवून त्यांचे मनोरथ त्यांनी पूर्ण केले. नंतर बैलगाडीतूनच प्रवास करीत नरगुंदला जाऊन पोहोचले. भाविक भक्तांनी उत्साहपूर्वक सर्व गाव तोरणांनी आधीच सजविले होते. रस्त्यावरील धुरळा उडू नये म्हणून गावातील रस्त्यावर पाणी शिंपडून ठेवले होते व त्यावर रांगोळी घालून रस्ते सुशोभित केले होते. श्रीमन महाराजांना समारंभाने वाजत गाजत आणण्यासाठी भाविक भक्त भजनी मेळ्यासह गावाबाहेर 1 मैलावर सामोरे जाऊन मार्गप्रतीक्षा करत थांबले होते व इतर लोक गावापासून तेथपर्यंत दुतर्फा पसरले होते. श्रीमन महाराजांचे लांबून दर्शन होताच सर्वांनी एककंठाने जयघोष करण्यास सुरुवात केली व त्यांना मिरवीत गावात उभारलेल्या भव्य मंडपात आणले. मंडपात मध्यभागी उंच सिंहासन तयार करण्यात आले होते. त्यावर श्रीमन महाराज विराजमान झाले. दर्शनोत्सुक जनसमूहाने अहमहमिकेने श्रीमन महाराजांचे दर्शन घेतले. त्या दिवसापासून श्री रामरायाच्या घोषाला ना अंत ना पार अशी स्थिती झाली. भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती उठू लागल्या. सर्व ज्ञातीच्या लोकांना देखील मुक्तद्वार अन्नसंतर्पण चालू होते. श्रीमन महाराजांकडून अनुग्रह घेण्यासाठी तसेच प्रापंचिक दुःखे सांगून त्यावर इलाज विचारण्याची नुसती रीघ लागून राहिली. अशा प्रकारे त्या महोत्सवानंदात 2 दिवस गेले नाहीत तोच गावातील पाण्याच्या तलावातील पिण्याच्या पाण्याचा साठा कमी होऊ लागल्याने लोक चिंताक्रांत झाले. त्यांची चिंता रास्तच होती, कारण जवळपास पिण्याच्या पाण्याचा साठा कोठेच नव्हता. अशा स्थितीत 8-10 हजार लोकांना पाणीपुरवठा कसा करावयाचा. अखेर श्री गुरूंपुढे त्यांनी आपली चिंता व्यक्त करताच मूर्तिमंत श्रीमन महाराज येथे हजर असताना व श्री रामनाम अहर्निश चालू असताना, खुळ्यांनो कसली चिंता करता, पाण्याची कमतरता कशी भासेल, या शब्दात त्यांचे समाधान श्री गुरूंनी केले. आकाशाकडे कृपाकटाक्षाने पाहिले व रोजच्या प्रमाणे अति उत्साहाने श्रीमन महाराजांची पूजा आरती करून भोजनाची पंगत बसविली. संपूर्ण जेवणावळ आटोपली आणि चमत्कार असा झाला की आकाशात इतके काळे ढग जमले की आकाशच दिसेना. अकस्मात भयंकर पावसास सुरुवात झाली. क्षणार्धात पाहावे तिकडे पाणी दिसू लागले. तळे विहिरी सर्व काही भरून वाहू लागले. वास्तविक तो माघ महिना होता, अर्थात पावसाचा यत्किंचितही संभव नव्हता आणि पावसाचे चिन्ह दिसत नसताना श्री गुरूंच्या महिम्याने पाण्याची समृद्धी झाली. हे केवळ श्रीमन महाराजांच्या ठायी असलेल्या श्री ब्रह्मानंद गुरूंच्या दृढ विश्वासाचे फळ. या अद्भुत घटनेने तेथील लोकांचा उत्साह शतगुणित झाला असल्यास नवल ते काय. श्रीमन महाराजांचा तेथे 8 दिवस मुक्काम होता. सर्वांची जेवणाची उत्तम व्यवस्था होती. तेथे न जेवणाऱ्यांसाठी तांदूळ, डाळ वगैरे सर्व सामान देण्याचीही व्यवस्था असल्याने सर्वजण संतृप्त झाले होते. समारंभाच्या समाप्तीच्या दिवशी श्री ब्रह्मानंद गुरूंनी श्रीमन महाराजांच्या हस्ते जमलेल्या शेकडो विद्वानांना 1 महावस्त्र व 1 मोहोर दक्षिणा देववून त्यांची संभावना केली व हजारो गोरगरिबांना अन्न, वस्त्र व द्रव्य देववून त्यांना आनंदित केले. अनेक लोकांना बीजमंत्राचा उपदेश श्रीमन महाराजांकडून देवविला. असो साधक हो, नरगुंद येथील उत्सव संपवून श्रीमन महाराज परत गोंदवल्यास आले व परमपूज्य श्री ब्रह्मानंद गुरूंना कर्नाटकी परतण्यास अनुज्ञा मिळाली. कर्नाटक येथे परत येताच परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी श्री रामनाम उपासना मार्ग वाढविण्यास व लोकोद्धाराच्या कार्यास सुरुवात केली आणि अकस्मात एके दिवशी पुन्हा नामजप यज्ञ करण्यासंबंधी श्री महाराजांचे परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना आज्ञापत्र आले.
हा नामजप यज्ञ परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांनी कोणत्या गावी केला हे आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.